पहा कार्यकर्ते हो, आपलं इलेक्शन चालू झालं आहे. घरोघरी जायचं, चांगलं सांगायचं समजून. तर काँग्रेसलाच वोट करायचं म्हणा, पंजाबलाच वोट करायचं म्हणा. तर डॉक्टर साहेब, तुम्ही कार्यकर्त्याच्या इकडे लक्ष ठेवत जा. कोणी आजारी पडते, कोणी बिमार पडते, उन्हीचा फटका बसते. आता ऊन चमकू राहिली जास्त. तर तुम्हाला सांगू राहिलो कडक कडक. काही कमी होता का म्हणे कार्यकर्त्याले. हो राहुल भाऊ, तुम्ही काय टेन्शन नको घ्या. मी असल्यावर काय टेन्शन नको. कार्यकर्ता टनाटन इंजेक्शन देऊन टनाटन तर प्रचाराला पाठवतो. तुम्ही लूट नको घेत जा. म्हातारे खुतरायला पण मी इंजेक्शन चांगलं देतो, खाणं पिणं पण चांगलं खाऊ घालायला जातो. तुम्ही काय टेन्शन नको घेत जा. तुमचा प्रचार म्हणजे प्रचार कोण नाही करू शकत मी. मी तर माझ्या घरच्याला पण सांगितलं आहे प्रचाराला जा म्हणतो, आहे की नाही. तर बाकी चिन्नू मुन्नू चिल्लर खुलता हो, तर तुम्ही ऐका. तुम्ही प्रचाराला सगळेजण निघा बाहेर. आता परत घरोघरी सांगायचं. हो आम्ही सांगतो ना. मग काय तर मागच्या वर्षापासून काहीच नाही भेटलं आम्हाला शाळेतनी पण. काय तर मग काय तर मागच्या सरकारनं काहीच नाही दिलं आम्हाला. ना फुट्टी ना गुट्टी ना काय गुट्टी. तेनच खाऊ खाऊ ढोबर हाणे ढोबर कोण ठेवलं. मास्तराने पण आम्हाला काही नाही देऊ दिलं. तिकडेच खाल्ले काही ना. आमची शिष्यवृत्ती नाही दिली, काही नाही दिलं. हे असं काही पण. आता राहुलदा आता आपल्या सरकारमध्ये येणार आहे तर टेन्शन नाही आम्हाला. आता सगळंच काही भेटणार आहे आम्हाला. फक्त खोटे बाप्पा नाही खोटे बाप्पाच भेटते होते मागच्या वेळेस सारखं 10 वर्षापासूनच. ते जरा कमी बोल. राहुल भाऊ आहे तिथं. अध्यक्ष आहे ना काँग्रेसचे. तुला समजत नाही का पाहिजे ते. जरा कमी बोलणं माहीत आहे ते. 10 वर्षापासून कोणते काम केले, कोण केले काम नाही. आता राहुल भाऊ येणार आहे आपले निवडून. मस्त आपलेच होणार आहे पंतप्रधान माणूस. तर सगळे शाळे गिडे सब सुविचार चांगलं होणार आहे. जे बंद झाल्या शाळा ते चालू होणार आहे. तू का लुडणं घेऊ. आणि तुले तोय पण शिष्यवृत्ती चालू होणार आहे मोठी धाटी. तू देशानं घेत जाऊ. आपल्या शेतकऱ्याला पण काहीच नाही भेटलं हो. मग काय तर ना इमा भेटला, ना फिमा नाही भेटला, ना दुष्काळी भेटली. त्या दुष्काळी ते फक्त नावासाठीच होती का काय माहिती. कर्ज पण नाही झालं माफ. ते 50,000 होते भेटणार ते पण नाही भेटले. काय होई सरकार बघा काय मजा करून राहिलं सरकार लेखाचं. आता आपण सगळेजण एक प्रचाराला भिडू, घरोघरी सांगू. तर निवडून द्यायचं आहे आपलं राहुल भाऊ. काँग्रेसले द्यायचं आहे निवडून. बस तेच आहे आपले उद्योगपती. जेच आहे आपले घनपती. पहा रे बाबांनो, चांगलं आणि समजून सांगायचं. चांगले चांगले मुद्दे सांगायचे. ह्या 10 वर्षात कोणते काम झाले. 60 वर्षानंतर कोणते काम होते ना आता ह्या 10 वर्षात काय काम झाले. बेरोजगारी वाढली, युवाचे नोकऱ्या नाही लागू राहिल्या. युवा नवीन पुट्ट्याचे लग्न नाही होऊ राहिले कारण की नोकऱ्या नाही मुळे. पोऱ्याचे भाव वाढले आहे आता तर. पोरगी पण नाही देऊ राहिले पोरीवाले. पहा बरं किती बेरोजगारी आली. पोट्ट्याला नोकऱ्या नाही आहे, उद्योग नाही आहे. असे मुद्दे सांगायचे. शेतकऱ्याला पीक विमा नाही भेटला, शेतकऱ्याला हमी भाव नाही भेटला. अजून शेतकऱ्याचं ते हे स्वामीनाथन आयोग ते पण नाही लागू केलं. काय कामाचं सरकार हे. जर आपण आलो निवडून तर समजून घ्यायचं सगळंच मुद्दे मूळ सगळं भेटणार आहे. शेतकऱ्याला कर्ज सब माफ होणार आहे. शेतकऱ्याले युवा वर्गाले MPC UPC करण्या युवा वर्गाले ते पण सगळे लागणार आहे. अभ्यास करून ते चांगले आहे की नाही. हो मी पण माझ्या मित्राले सगळ्याले सांगायला जातो. आता फोनवर मेसेज टाकतो सगळ्याले. एकत्र एका ठिकाणी जमा हो म्हणतो आणि आम्ही प्रचाराला जातो. तुम्ही काय टेन्शन नको घ्या. तुम्ही तुमचा प्रचार करा. आपल्या पार्टीचा करून आम्ही आपल्या पार्टीचा करतो. तुम्ही काय लोड नको घ्या. तुम्हीच येणार आहे निवडून. काय टेन्शन नको घ्या. अगली बार कांग्रेस की सरकार. बस 400 बार नहीं होगा. बस पंजा ही होगा. बस बाकी कोई नहीं होगा. दे धनाधन दे धनाधन धन. काँग्रेसच्या काळात किती सडका होत्या, नोकऱ्या होत्या. आता तर नोकऱ्या तर नाव घेऊ नका. जे शिकले तेले पण नाही नोकऱ्या. नुसते प्रायव्हेट जॉब ते पण टेम्परवरीच भेटते निरे. काय करावं हे अशा युवा वर्गावाल्यानं. का जीव द्या. एक तर पोरी नाही भेटू राहिल्या. इकून तिकून भेटते ते चेपटीन काळी भोकणी 1.5 पायी भेटते. सांगा बरं हे काय होय. आमच्या जुलूम नाही तर काय होय. नाईलाची करा लागत आहे. चांगल्या हुशार पोरायले. सांगा बरं हे का बरोबर आहे का हे. काय काम होतं हे मागच्या सरकारनं असं करायचं. एक तर पोरी नाही भेटत, काहीच नाही भेटत, हुंडा पण नाही भेटत. सांगा बरं हे चुकलं का नाही चुकलं. हो साहेब, मी पण प्रचाराला येऊ राहिलो. मला पण सांगा जरा कोणते काम झालं.
है की नाही. तर मी नाही काय तुमचे स्टिकर बामेर सब चिपकून भीतीले नाव घेऊ साहित्य लिहून टाकतो. अब की बार कांग्रेस की सरकार, यही हमारा वादा है, कांग्रेस की सरकार रहेगी हमारा है यार. हाँ तो आगे बढ़ो, कांग्रेस की सरकार को चुन लो, यही है हमारे माई बाप. हाँ नहीं तो सब उद्योगपति को चुन रहे, बाकी कोई नहीं, गरीब को कोई पूछने नहीं रहा ना, इसलिए तो हम कांग्रेस को आ रहे. हाँ हे पाहिले को हो, आत्ता सांगू राहील तुम्हाला, प्रचार चांगला दाबून करायचा. पैशाचं काही टेन्शन नको घ्या तुम्ही. प्रचार आपले पार्टी देणार आहे, तर सगळे आपापल्या हिशोबानं प्रचार करा. आणि प्रत्येक बायाले समजून सांगणं, बाई असं बाई तसं, पंजाले दिलं तर असं असं भेटणार होतं, तर असंच भेटणार आहे. तर मागच्या गेल्या 60 वर्षापासून काय होतं आणि आता 10 वर्षांनी काय झालं कामं, ते सगळं समजून सांगायचं. महिला सुरक्षित आहे का, शेतकरी युगाले भाव भेटला का, युवा वर्गाले नोकऱ्या भेटू राहिल्या का, सांगा बरं. पेन्शन भेटू राहिलं का, नाही, खतम नाही, अजिबातच नाही, बंदच करून टाकले ना. काय तर फक्त उद्योगपतीलेच नाही कर्ज माफ, शेतकऱ्याचं अजिबात माफ नाही. हे सांगा बरं, हे बरोबर आहे का. अशी मुद्दे टाकायचे, म्हणजे लोकांच्या मनातनी आपली भावना मनपुस्त झाली पाहिजे. समजलं का तुम्हाला. हा हा हो हो मस्त. मग काय तर हेच आपला नारा. अब की बार कांग्रेस की सरकार, अब की बार कांग्रेस कर रहा. जय हो जय हो जय हो. तर मी काय म्हणतो, सगळे हो कार्यकर्ते हो, तर कृपया 1 मिनिट जरा लक्ष द्या. तर प्रत्येक घरोघरी जासाल तर नक्की एक बुड्या बाड्याला समजून सांगायचं. अजून एक, तर तुम्हाला पगार चालू झाले का बा, पगार वाढ भेटली का बा, अंगणवाडीतले लोक राहिले काही ना काही खायला भेटते का बा, युवा शेतकऱ्याला जायला इकडे तिकडे भेटते का, पाण्यात मस्त झाले का बा, सडका झाल्या का बा, असे म्हणते सांगायचे.